आपल्या झेंडूवर करपा आणि आळ्याचा प्रादुर्भाव दिसत होता म्हणून आपल्याला स्ट्रेप्टोसायक्लिन, प्रोफेक्स सुपर आणि अवतार हे 3 औषधं मिक्स करून आपल्याला फवारणी करायची होती. तर चला रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा विष्णू सुरसे. आज सकाळी आपल्याला काम लागेल तर फवारणी करायचं झेंडूला. आपल्या झेंडूवर आळ्याचा प्रादुर्भाव दिसत होता म्हणून आपण हे सुरुवातीला सांगितलेले 3 औषधं मिक्स करून आपण फवारणी करायला आलो इकडं. फवारणी पिवळ्या झेंडूची फवारणी झालीच होती, तर इकडे लगेच एका आवळी खाली पडलीच होती, म्हणजे पाणी पिला दो म्हणला ती इकडे. औषधाचा लगेच रिझल्ट येऊ लागला. मी बी पाठीला भरलेला दुसरा फवारा पाठीला अडकवलो ना आलो इकडे केशरी झेंडूकडे. झेंडू फवारून घेतलो. इकडे आपलं सोयाबीनचं चवाळं पण 2 दिवस झालं उघडायला नव्हतं, मध्ये धमकून जाईल काढ म्हणून मग आलो इकडे चवाळं उघडून घेतलो. आणि इकडे मम्मी पप्पा बी मटकी भेंडर लावत होते माळवं. आपल्या कांद्याची लावून चालू झाल्या म्हणून आपले डेली ब्लॉग येणार गेले ते बरं का. म्हणजे कसं झालं आता कामाचा लोड वाढल्यामुळं कसं रोज 30 कामं, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकणं गेला रोज. इकडे कांदे लावायचं दुपारून थोडं लावलं 2 पातीन, लेट गेल्यावर बंद करून टाकलो कांदे लावायचं. रात्री दिनूचा बड्डे होता, मग आलो तो इकडे गावकडून बड्डे हे करून घेतलो. आणि इकडे आपले मित्र जरा जास्त दिनूला जास्तच केक चारायचा हट करत होते, मग मी केक चारून घेतलो. जरा बघा बरं जरा कन्व्हर्सेशन. केक चालू केक चालू आकर दिना जरा आता खाल्ले नसते आकर रे चांगली ना. दिनू सोबत काय करायचा प्लॅन होता आमचा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फॉलो करून घ्या. धन्यवाद.